विद्येचं माहेरघर असणारं पुणे, IT हब म्हणून ओळखलं जाणारं पुणे सध्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे। गेल्या काही दिवसांपासून, मागील काही वर्षांपासून पुण्यामध्ये सातत्यानं गुन्हेगारींच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत। सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असणारे वनराज आंदेकर यांची नाना पेठेमध्ये गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती। यामध्ये पाहिलं तर तब्बल 1 वर्षाच्या नंतर या प्रकरणामध्ये आरोपी असणारा गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची 5 सप्टेंबर 2025 मध्ये पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये हत्या करण्यात आली आणि ही हत्या आंदेकर टोळीकडून करण्यात आलेली होती। यानंतर पुणे पोलिसांनी ॲक्शन मोडवरती येत आंदेकर टोळीचं कशा पद्धतीने समूळ उच्चाटन होईल या दृष्टिकोनातून आंदेकर टोळीवरती कडक अशा पद्धतीची कारवाई केलेली होती। आंदेकर टोळीचे अनेक संपत्ती सुद्धा सीज करण्यात आलेली होती। त्यांची अनेक बांधकामं जिथे अतिक्रमणामध्ये होते ते बांधकामं सुद्धा पाडण्यात आलेले होते। खरं तर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले होते कारण पुण्यामध्ये सातत्याने गुन्हेगारींच्या घटना घडत होत्या। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये निलेश घायव याच्या टोळीतील गुंडांकडून पुण्यामध्ये जर पाहिलं तर काही नागरिकांवरती गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर पुढे जाऊन कोयत्यानं वार करण्यात आलेले होते। या प्रकरणी निलेश घायव याच्या विरोधात सध्या मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। हाच निलेश घायव सध्या परदेशामध्ये फरार आहे। या प्रकरणामध्ये पुणे पोलीस तपास करतात आणि त्याचबरोबर निलेश घायव याच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींवरती त्याच्या मालमत्तांवरती सुद्धा पुणे पोलिसांकडून टाच आणली जाते। आंदेकर टोळी असेल आता घायव टोळी असेल आणि यानंतर जर पाहिलं तर आता पुणे पोलिसांच्या टार्गेटवरती आहेत ती म्हणजे आता गजा मारणे टोळी। याच गजा मारणे टोळीवरती आता पुणे पोलिसांकडून सुद्धा कारवाई केली जाते। कारण जर पाहिलं तर शिवजयंतीच्या वेळी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या वेळी त्या ठिकाणी साइड अर्थात पुढे जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या रागावरून गजा मारणे याच्या टोळीतील गुंडांनी एका व्यक्तीवरती हल्ला केलेला होता। या हल्ल्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने 9 महिने अर्थात 9 महिन्यानंतर या प्रकरणामधला आरोपी असणारा रुपेश मारणे याला पोलिसांनी मुळशी त्या आनगाव या परिसरामधून ताब्यात घेतलेलं होतं। आता या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी घडलेली आहे की गजा मारणे टोळीतील शार्प शूटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील बनसोडे याला काल मध्यरात्री जर पाहिलं तर वारजे माळवाडी परिसरामधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे। याच सुनील बनसोडे याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई आहे। त्याच्यावरती सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। खरं तर विद्येचं माहेरघर असणारं पुणे काही दिवसांपासून सातत्याने पुण्यामध्ये गुन्हेगारींच्या घटना घडत आहेत। जर पाहिलं तर कोंढवा परिसरातील खडी मशीन या ठिकाणी शनिवारी अर्थात काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर त्या ठिकाणी गणेश काळे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। या हत्या प्रकरणामध्ये काही आरोपींना ताब्यात घेण्यात सुद्धा आलेलं आहे। काही आरोपी सुद्धा फरार आहेत। परंतु त्या घटनेला काही दिवस होतात न होता तेच काल पुण्यात महत्त्वाचा समजला जाणारा मध्यवर्ती भाग असणारा पुण्यातील बाजीराव रोड या ठिकाणी एका 19 वर्षीय तरुणाची अर्थात या प्रकरणामधल्या एका तरुणाची कोयत्याने वार करून जी आहे ती हत्या करण्यात आलेली होती। अक्षरशः भर दिवसा या तरुणाची हत्या करण्यात आलेली होती। खरं तर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 3 जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। परंतु कशा पद्धतीने गुन्हेगारांवरती अंकुश ठेवता येतील या दृष्टिकोनातून पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर या सर्वच प्रक्रियामध्ये पाहिलं तर पुणे पोलिसांकडून मग जर याआधी आंदेकर टोळीचं समूह उच्चाटन करण्यासाठी आंदेकर टोळींवरती कारवाई करण्यात आलेली आहे। आंदेकर टोळीमधल्या बहुतांश गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर निलेश घायव टोळीने ज्या पद्धतीचा गोळीबार केलेला होता, कोयत्याने वार केलेले होते, त्या प्रकरणात सुद्धा निलेश घायव याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये इतरही जे आरोपी आहेत त्यामध्ये निलेश घायव असेल त्याचा पासपोर्ट बनावस पासपोर्टचं प्रकरण सुद्धा आता चर्चेत आलेलं आहे। त्या प्रकरणी सुद्धा निलेश घायव याच्यावरती कारवाई केली जाते। त्याचबरोबर त्याच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींवरती सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई केली जाते। त्याच बाजूला आता पाहिलं तर पुणे पोलीस ॲक्शन मोडवरती आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता गजा मारणे टोळीवरती सुद्धा पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते। कारण शिवजयंतीच्या वेळी जर पाहिलं तर मिरवणुकीत रस्ता न दिल्याच्या रागातून जर पाहिलं तर गजा मारण्याच्या टोळीतील गुंडांनी एका कोथरूडमध्ये संगणक अभियंत्याला मारहाण केलेली होती। त्याचबरोबर त्याच्यावरती वार सुद्धा करण्यात आलेले होते। या प्रकरणी गजा मारणे टोळीतील
एका गुंडाला अर्थात रुपेश माने याला जर पाहिलं तर पोलिसांनी तब्बल 9 महिन्याच्या नंतर ताब्यात घेतलेला आहे. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. परंतु आता याच गजा मारणे टोळीमधील असणाऱ्या सुनील बनसोडे, जो की गजा मारणेचा शार्प शूटर आहे, तो गजा मारण्याचा शार्प शूटर म्हणून ओळखला जातो, त्याला सुद्धा आता पुणे पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस परिसरामधून जे आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे. हा खूप मोठा धक्का गजा मारणे टोळीला समजला जातोय. कारण तर जो यापूर्वी जर पाहिलं तर राकेश मारणे हा गजा मारणे याचा अत्यंत निकटवर्ती म्हणून समजला जायचा. त्याच राकेश मारणे याच्यावरती सुद्धा रुपेश मारणे याच्यावरती सुद्धा पुणे पोलिसांच्या वतीने जी आहे ती कारवाई केलेली आहे. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. अगदी तशाच पद्धतीने जर पाहिलं तर आता हा दुसरा जो की शार्प शूटर आहे सुनील बनसोडे याला सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने पाहिलं तर पुणे पोलीस ॲक्शन मोडवरती आहेत. पुणे पोलिसांनी पुण्यामध्ये घडणारे ज्या गुन्हेगारींच्या घटना आहेत त्यावरती कशा पद्धतीने अंकुश बसेल, कशा पद्धतीने गुन्हेगारांवरती वचक बसेल या दृष्टिकोनातून आता पुणे पोलीस प्रयत्न करतायत. आणि त्याचंच एक प्रतिबिंब म्हणजे आता सुनील बनसोडे, जो की गजा मारणे आता शार्प शूटर आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं समूह उच्चाटन पुणे पोलिसांकडून आगामी काळामध्ये केलं जात आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.